नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सगळे स्वस्त आणि मस्त असाल. मित्रांनो, या आठवड्यामध्ये मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह नोटवरती बंद झालेलं आहे, सकारात्मक बंद झालेलं आहे. 25,000च्या वरती मार्केट बंद राहण्यामध्ये यशस्वी झालं आहे. शुक्रवारी मार्केटचा जो काही निफ्टी होता तो फ्लॅट राहिलेला आहे, थोडासा खाली आला, परंतु 25,000च्या वरती बंद राहण्यामध्ये तो यशस्वी झाला आहे. तर काही महत्वपूर्ण रिझल्ट या आठवड्यामध्ये आलेले आहेत. त्यापैकी टाटा पॉवर मध्ये आपण पाहिलं तर नेट प्रॉफिट जे आहे ते 25% वाढलेला आहे आणि FY25चा जो केपेक्स आहे तो 25,000 कोटींचा असून त्यामध्ये 50% जो वाटा असेल तो रिन्युएबल साठी असेल. तर मित्रांनो, HAL चे देखील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे रिझल्ट आलेले आहेत. त्यामध्ये नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिस वरती 7.7% खाली आलेला आपल्याला दिसून आलेला आहे. रेव्हेन्यू सुद्धा 7.2% आपल्याला खाली आलेला आपल्याला दिसून आलेला आहे. तर मित्रांनो, FY25 मध्ये त्याचं जे नेट प्रॉफिट आहे तर ते 9.7% वाढलेला आहे आणि रिझल्ट निकालानंतर तो जो शेअर आहे तो 4% वाढलेला आपल्याला दिसून आला. त्याचबरोबर JB फार्माचे Q4 FY25 मध्ये प्रॉफिट जे आहे ते 15% वाढलेलं आहे आणि रेव्हेन्यू 10% आपल्याला वाढलेला दिसून आलेला आहे. तर मित्रांनो, लुपिनचे देखील रिझल्ट आले. यामध्ये Q4 FY25 मध्ये नेट प्रॉफिट जे आहे ते 112% वाढलेला आहे इयर ऑन इयर बेसिस वरती आणि रेव्हेन्यू जो आहे तो 14.2% वाढलेला आहे. नॉर्थ अमेरिकेमध्ये जो सेल्स होता त्यामध्ये 19% आपल्याला वाढ दिसून आलेली आहे. त्यामुळे नेट प्रॉफिट इतकं आपलं वाढलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर मित्रांनो, जर आपण विचार केला तर आयशर मोटरचे देखील रिझल्ट आले Q4 FY25 चे. तर यामध्ये जे काही प्रॉफिट होतं ते 27% वाढलेलं आहे इयर ऑन इयर आणि 1362 कोटीपर्यंत ते गेलं आहे. अॅन्युअल प्रॉफिट जे आहे ते 18.3% वाढून 4,734 कोटीवर पोहोचले. रॉयल इनफिल्डच्या ज्या बाईक्स आहेत त्या 1 मिलियन बाईक FY25 मध्ये विकल्या गेलेल्या आहेत आणि FY26 मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च करण्याची त्यांची तयारी आहे. मित्रांनो, आदित्य बिर्लाचा जर रिझल्ट पाहिला रिअल इस्टेटचा तर त्यांना लॉस झालेला आहे Q4 मध्ये 127 कोटींचा. इन्कम देखील त्यांचा 50% खाली आलेला आहे. तर मित्रांनो, हे काही महत्वपूर्ण रिझल्ट होते आपले. तर आपण जर विचार केला पुढच्या आठवड्याचा तर नक्कीच सकारात्मक संकेत आहेत. महागाई खाली आलेली आहे. जो काही अनुमानित दर आहे त्यापेक्षा देखील महागाई खाली आलेली आहे. त्यामुळे निश्चितच कुठेतरी अजून रेट कटला वाव आहे आणि त्यामुळे कंझ्युमरच्या हातामध्ये पैसा येईल आणि परत एकदा आपली इकॉनॉमी जी आहे ती सकारात्मकतेकडे वाटचाल करेल. आपली इकॉनॉमी खूप सुदृढ आहे. ज्या काही इमर्जिंग मार्केट्स आहेत त्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आपली इकॉनॉमी आहे आणि जो काही आत्ताच ब्रिटन बरोबर जो काही करार झाला आपला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्याचा देखील आपल्याला फायदा दिसून येईल. मित्रांनो, तर तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.